आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा. मित्रांनो, बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब. शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा. अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच. सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण. या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्यपदार्थ, अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस, अनेक प्रकारचे चवदार सूप, त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स, विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज. तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा, शुक्रवार पेठ टिळकवाडी, बेळगाव. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, टिळकवाडी, बेळगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पुतीन यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत केले, तसेच त्यांची गळाभेट घेत तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. पुतीन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पंतप्रधान मोदी हे 2 दिवसीय रशिया दौऱ्यावर असून ते सोमवारी मॉस्को येथे दाखल झाले. त्यानंतर ते पुतीन यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. पुतीन आणि मोदी यांनी गळाभेटही घेतली. महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड संपन्न. महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांची निवड प्रक्रिया आज मंगळवारी सकाळी मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडली. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी प्रत्येक स्थायी समितीची स्वतंत्र बैठक होऊन या बैठकीमध्ये अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सत्ताधारी गटाकडून 4ही स्थायी समितीच्या अध्यक्षांची नावे यापूर्वीच निश्चित करण्यात आली असल्यामुळे आजची अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केवळ एक औपचारिकता म्हणून पार पाडण्यात आली. या स्थायी समित्यांचे नियोजन अध्यक्ष म्हणून पुढील प्रमाणे आहेत. लेखा स्थायी समिती अध्यक्ष रेश्मा कामकर, नगररचना स्थायी समिती अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती, सार्वजनिक आरोग्य शिक्षण समिती अध्यक्ष श्रीशैल कांबळे, कर व फायनान्स अपील स्थायी समिती अध्यक्ष नेत्रावती भागवत. बीम्सला भेट देऊन खासदारांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा. शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी आज सकाळी बीम्स हॉस्पिटलला भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. शहर व जिल्ह्यातील डेंग्यू रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीची गांभीर्याने दखल घेत खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. खासदार शेट्टर यांचे हॉस्पिटल प्रशासनाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर खासदारांनी हॉस्पिटलचा पाहणी दौरा करताना उपचार घेत असलेल्या डेंग्यूग्रस्त रुग्णांची देखील भेट घेतली आणि तसेच त्यांच्याबरोबर चर्चा करून योग्य उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर अधिकारी वर्गाला रुग्णांची योग्य व्यवस्था राखण्याबाबत सूचना केल्या. कारागृहातील जखमी कैदी रुग्णालयात दाखल. कारागृहातील एक कैदी जखमी होऊन उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. सोमवारी हा कैदी जखमी कसा झाला याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी झाली असल्याची चर्चा आहे. तो पडून जखमी झाला असल्याचा दावा रुग्णालयात दाखल केलेल्या कैद्याने केला आहे. कैद्याच्या जबानीवरून पोलिसांना संशय आला आणि बेळगाव ग्रामीण स्थानकाच्या पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. खानापूर तालुक्यात हत्तींचा संचार सुरूच.
खानापूर तालुक्यातील निलावडे ग्रामपंचायत क्षेत्रामधील आंबोली, जोगमठ, धनगरवाडा परिसरात गेल्या महिनाभरापासून वन्य हत्ती पिकांचे नुकसान करीत आहे. हा हत्ती अचानक समोर रस्त्यावर दिसल्याने शाळकरी मुले व रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडाली. शाळा कामासाठी तसेच इतर कारणासाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हत्ती दिवसा शेतात फिरताना तसेच रात्रीच्या वेळी देखील अन्नाच्या शोधात संचार करताना दिसून येत आहे. त्यामुळे महिला वर्ग धास्तावला आहे. ऑपरेशन मदतच्या काही सदस्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवले. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी मदत होणार आहे. वारकऱ्यांना टोल माफीसाठी खानापूर काँग्रेसची मागणी. खानापुरातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी देण्यात यावी अशी मागणी खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन गणेबैल टोलनाक्यावर अधिकाऱ्यांना देण्यात आले. यात म्हटले आहे की पंढरपूर यात्रेसाठी जे वारकरी जातात त्यांच्या गाड्यांना जाताना व परत येताना टोल माफी देण्यात यावी. यासाठी खानापूरहून जाताना 2 नंबरच्या लेनमधून गाड्या घेऊन जायच्या आहेत, तसेच परत येताना 9 नंबरच्या लेनमधून गाड्या घेऊन यायच्या आहेत. गाड्यावर भगवी पताका लावायची आहे. या संदर्भात टोलचे मॅनेजर मंजुनाथ बागेवाडी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. यावेळी महादेव कोळी, ॲडव्होकेट ईश्वर घाडी आणि इतर सदस्य उपस्थित होते. माजी जिल्हाधिकाऱ्यांनी 93 एकर जमीन बळकावल्याचा आरोप. बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील मारुती मंदिराची सुमारे 200 कोटी रुपयांची 93 एकर जमीन बेळगावचे माजी जिल्हाधिकारी एन जयराम यांच्या पुढाकाराने बळकावण्यात आली असल्याचा आरोप श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की राज्यात विविध प्रकारचे जमीन घोटाळे सध्या उघडकीस आले आहेत, तर दुसरीकडे बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील मारुती मंदिराच्या मालकीची सुमारे 200 कोटी किमतीची 93 एकर जमीन आता अतिक्रमणग्रस्त झाली आहे. माजी जिल्हाधिकारी एन जयराम यांनी एका रिअल इस्टेटच्या माध्यमातून मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी श्रीराम सेना बेळगावचे नेते रविकुमार कोकीतकर, ओमाण्णा अष्टेकर आदी उपस्थित होते. सीमा भागातील पायी दिंड्यांचे अभूतपूर्व स्वागत. सीमा भागातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंड्यांचे विविध ठिकाणी अभूतपूर्व स्वागत होत आहे. सीमा भागातून कंगराळी खुर्द, आंबेवाडी, केदनूर, येळ्ळूर, सुळगा, धामणे, सांब्रा, निलजीसह 10 पेक्षा जास्त गावांच्या पायी दिंड्या पंढरपूर मार्गावर मार्गस्थ झाल्या आहेत. या दिंड्या 10 तारखेपर्यंत महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करणार आहेत. सध्या कर्नाटक हद्दीत या दिंड्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून गावागावात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रांगोळ्या काढून दिंडीतील विठ्ठल रखुमाईची मूर्तीवर पूजा करण्यात येत आहे. फुलांची उधळण देखील करण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या निवासाची तसेच नाश्ता पाण्याची सोय करून वारकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. चंदगड रहिवासी संघटनेतर्फे गुणवंतांचा गौरव. येथील चंदगड तालुका रहिवासी संघटना आणि चंदगड मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. संघटनेचे अध्यक्ष प्रा. एम. के. पाटील अध्यक्षस्थानी होते. महापौर सविता कांबळे, उद्योजक मधुकर शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अशोक अलगोंडी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. गंगाराम कंगाळकर यांनी परिचय करून दिला. दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांच्या हस्ते सभासदांच्या 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. इंदिरा संतांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन. बेळगावची साहित्य सेवा समृद्ध करणारे घराणे म्हणजे संत घराणे मानले जाते. ज्येष्ठ साहित्यिक ना. मा. संत आणि इंदिरा संत या प्रतिभावान साहित्यिक दंपतीचा प्रकाश नारायण संत हे साहित्यिक सुपुत्र होते. त्यांनी मराठी साहित्य विश्वास अनमोल असे योगदान दिले आहे. या तिघांच्या साहित्यावर आणि जीवनप्रवासावर आधारित नक्षत्र वृक्ष या अनोख्या अभिवाचनाचे सादरीकरण पुण्याच्या सेतू अभिवाचन मंच या संस्थेचे कलाकार करणार आहेत. इंदिराबाईंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता RPD कॉलेज सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. याचा साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.